परभणी लोकसभेचे लोकप्रिय खासदार संजय जाधव साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं पाथरी तालुक्यातील संबंध शिवसैनिक या निर्णयाचं आम्ही सर्वजण स्वागत करत आहोत आणि या खासदार साहेबांच्या निर्णयाबरोबर पाथरी तालुक्यातील तमाम शिवसैनिक या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। खरं पाहिलं तर परभणी लोकसभा मतदारसंघ हा फार मोठा लोकसभा मतदारसंघ येतो। या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जवळजवळ 1400 गावं या लोकसभा अंतर्गत येत असतात। आपण पाहत आहात मागच्या 2.5 वर्षामध्ये सत्तेमुळे नसल्यामुळं आज या ठिकाणी खासदार साहेब या मतदारसंघामध्ये निधी देऊ शकत नाहीत। मग अशा परिस्थितीमध्ये आज सत्तेची आवश्यकता या मतदारसंघाला होती आणि या जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती की खासदार साहेब आपण सत्तेमध्ये जायला हवं। आपण माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपल्या मतदारसंघाचा विकास जास्तीत जास्त प्रमाणात कसा करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि तो योग्य निर्णय आज खासदार साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे। खरं तर हा निर्णय अगोदरच व्हायला पाहिजे होता, परंतु या 2.5 वर्षे गेलेले असले तरी या 2.5 वर्षाच्या काळामध्ये नक्कीच आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आणि खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये नक्कीच या मतदारसंघाचा विकास या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर आज या ठिकाणी या पाथरी तालुक्याचं उभरतं नेतृत्व सईद भैया खान यांच्यासारखे आज विधान परिषदेचा उमेदवार मिळून या ठिकाणी या परभणी हिंगोली मतदारसंघाला शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी मिळत आहे। ही एक मोठी या ठिकाणी बाब आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्व खासदार साहेबांचे समर्थक या ठिकाणी तन मन धनाने यापुढे सईद भैया खान असतील, खासदार साहेब असतील, जो शब्द आम्हाला या ठिकाणी देतील त्यांच्या शब्दाच्या पुढे आम्ही कदापि राहणार नाही आणि घेतलेल्या निर्णयाचं आम्ही पुन्हा एकदा खासदार साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त या ठिकाणी पाथरी तालुक्यातील शिवसैनिक पुन्हा एकदा भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही। आज आमचे सन्माननीय खासदार साहेब परभणी जिल्ह्याचे लाडके नेतृत्व खासदार साहेब आज पक्षाच्या सर्वांगीण किंवा जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जो निर्णय घेतला आहे त्यासोबत आमच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत। तन मन धनाने आम्ही सदैव खासदार साहेबांसोबत आहोत। तसेच आज जिल्ह्याला नवीन एक सत्तेची गरज होती, ज्या कारणामुळे आमचा जिल्ह्याचा विकास किंवा कार्यकर्त्यांचं मनोबल जे कमी होऊ लागलं, कमीत कमी साहेबाच्या या निर्णयामुळे आमचं मनोबल वाढलेलं आहे। या सत्तेमुळे या परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे। तसेच आमचे इथले स्थानिक नेतृत्व सईद भैया खान आता त्यांचा निकाल घोषित करण्याऐवजी ते आज फिक्स आमदार झालेले आहेत। तर या सर्वांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवी उभारणी, नवी प्रेरणा भेटणार आहे। आमचे जे आपले याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं सर्वांगीण लक्ष पक्षवाढीसाठी किंवा कार्यकर्त्यासाठी असतं, त्यांचाही फायदा आमच्या कार्यकर्त्यासाठी नक्कीच होणार आहे। त्यासाठी आम्ही खासदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वचे सर्व कार्यकर्ते आज साहेबासोबत गेलेलो आहोत।